हिवाळा सुरू झालेला आहे, जिकडे तिकडे भरभरून पालेभाज्या फळभाज्या दिसत आहेत. चला तर मग आज आपण बनवूया पालकाची टिक्की किंवा कबाब. एक मोठी जोडी पालक घेतला आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये हा चिरलेला पालक काढून घेतलेला आहे. एक मोठी वाटी पोहे भिजवून घेतले होते, तेही आता मिक्स करून घ्यायचे आहे. 3 बटाटे छान उकडून साल काढून अगदी बारीक छान स्मॅश करून घेतलेले आहे, तेही यात मिक्स करून घ्यायचे आहे. अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतलेत, ते उकडून घेतलेत, तेही यात टाकून घेऊया. यात आता 2 छोटे चमचे मिरेपूड टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. यात तुम्ही मुलांच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकतात. बारीक चिरून पत्ताकोबी टाकू शकता, गाजर टाकू शकतात. 1 चमचा मिक्स हर्ब्स टाकले, 1 चमचा ऑरिगॅनो पावडर टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा ब्लॅक सॉल्ट टाकलं आहे. अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे यात अजून बाइंडिंगसाठी बटाट्यासोबत मी 2 छोटे चमचे ओट्स टाकलेले आहे. 3 बारीक चिरलेल्या लाल मिरच्या टाकल्या. सगळे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने. बटाट्यामुळे आणि पालकाचंही पाणी सुटतं, छान बाइंडिंग तयार होतं त्याचं. पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाही आहे, शॅलो फ्राय करायचे आहे ती टिक्की. तयार झालेल्या सारणाला गोल टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर सारण थोडं नरम वाटत असेल तर त्यात तुम्ही 1-2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता. त्यानेही कुरकुरीतपणाही येतो आणि बाइंडिंगलाही मदत होते. छान गोल अशा टिक्के बनवून घ्यायचे आहे. सगळ्या टिक्क्या मी बनवून घेते. तेल छान गरम झालेले आपले. या टिक्क्या पॅनमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. मीडियम टू स्लो फ्लेमवरती आपल्याला ह्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत. वरून झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण आधी एका बाजूने तयार करून घेऊया. आपल्या टिक्क्या छान खरपूस आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहे. या तुम्ही नाश्त्याला देऊ शकतात, मुलांना टिफिनला देऊ शकतात. गरमागरम अशा पालक आणि ग्रीन पीसच्या टिक्की तयार आहेत आपल्या. नक्की करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. स्वाद घरचा, पल्लवीज किचन. धन्यवाद.